सो मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या जेरी ब्लॉग 03 आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मंडळी, आज जाणार आहोत आपण आता शेतावर. मामाजीकडे आलो आहे ना, चाललो आहे आता शेतावर. सकाळीच गेलेलो पण तोपर्यंत आपला मेन सीन मिस झाला. तर आता सुरुवात करूया. ये देखो हमारे दादाजी इधर गाड़ी धो रहे, बाद में खेत में आने वाले हो क्या? यस. ओके, चलो हम आगे फिर. चलो बाय बाय करो. मंडळी, आपण देशी जुगाड असतो ह्यो आपला मोठा आयला. बघ, आता थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो मी याचा उपयोग कसा होतो तो. तर चलो, तर आता हळू 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 घे. तर चला आपण जाऊया आता. ये देखो अभी आया है बंदा. अभी आ रहे हैं, 2 धुरंधर आ गए खेत में, बाकी के अजून आए नहीं. वो दुसरे दिवशी आएंगे. तर हे बघा, आज आमची दोघांची उपस्थिती इथं. तर आता मी तुम्हाला जुगाड करून दाखवतो मोठो व्हायचा. तर याला सांगतो हात धु ना, आपला मस्तपैकी स्वच्छ हाताने कॅमेरा पकडून ठेव. समजलं? हा, बाहेर आहे त्यांना मी नाही घेणार, जो शेतात उतरेल त्यालाच घेईन. लास्ट अँड बेस्ट वॉर्निंग. इट्स अ क्लिअर? ओके. अरे हे बघा आमचे अंकल हात कर. अंकल, हा ते बघ, आमच्या अंकलने हातवर तर गेला, काठीवर केली. हमारी आऊ सा, ए आऊ हात कर व. हा देख, सगळ्यांना मी ट्रेन करून ठेवलंय. पत्थर पे पत्थर मारेगा. ओ माय गॉड, शेत में पत्थर, चिंगारी निकलती. ये पत्थर घेने का, ऐसा नीचे से बांधने का, नीचे से ऊपर से ऐसे भी हो जाएगा. आणि एकदा कर. गाइस, जा आता लोड कर, चल. तर काय, आता मी गाडी तयार केलेली आहे. नाही आता लोड करायला लावतो मी आणि पाठवतो. लोड करायला माणूस ठेवला. तर मित्रहो, पुन्हा एकदा नव्याने त्याच जोमाने आणि त्याच उत्साहाने आपली गाडी लोड करत आहेत ते मिस्टर बीन. तर तिकडे मूठ संपले, तर लवकर चालू कर मित्रा. ह्यो आमचा नांगऱ्या दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आणि पुढील वर्षी सुद्धा वर्ष तिकडून जा, टर्न मारून जा. तुझ्या मी जाओ. तो तुझ्या सांगतो का पूजा सांगतो? गाडी तयार पहिलाच. जाऊ दे, एक नंबर आहे. जेरी तर बैल एक नंबर. मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. आमच्या 2 माणसांची पहिली ओळख करून देतो. हे बघा, ही हमारी आई डोंगराची पदीबाई ढुमणे. हा, हाय करा. हा, आणि आमची मावशी ती असं ते बदलापूर आलं, आज आली भात लावाय माहेरी. अरे ही आमची मंडळी दरवर्षीप्रमाणे असते ती. आणि तिकडे आहे आमची आईस, आणि आहे मिस्टर बीन, आणि इथं आहे मी जेरी स्वतः चालक मालक संघटना. हा, ओ यो आडवा कोट आहे. हा का, ॲडवा कोट. हा, सुट्टी आहे का? मग आज कोट बंद आहे. हा, मग आजचे दिवस ॲडवा कोट नाही, आजचे दिवस शेतकरी आहे तो. तर चला, मजुरी करायला लागते, नाही भागत. हा ना. अजून आमचे 2 चिल्ड्रन आलेले आहे शेतावर. ती आमच्या पोलीस पप्पा बरोबर गेले वळा वांगा धुवायला. बाबा असलं की काय त्यांची मजा असते. बाबा चला ओळावर, बाबा पण चला चिल्ड्रन गँग चला, मी तुम्हाला घेऊन जातो. अशी असते ती परिस्थिती.
आणि परिस्थितीवर मात करून आम्ही आलो आहोत शेतात. चला, गरम झालेला आहे गायज. तर आता पटपट गाड्या वळून घेतो मी. चला. यो आहे बांडा आणि यो चंदा. हाय बांडा आणि चंदा, तुम्हाला कसा वाटतंय शेतात दरवर्षी नांगरणी करून? तो चांगला वाटतं. तर आता नांगर नाही पकडला तो फळी मारतात. मस्त आहे, मस्त चांगलं काम करतात तुम्ही जगाचा पोशिंदा. हे बघा आमची चिल्ड्रन आलेली आहे भिजून पाण्यात ना गायज. पाऊस आलेला आहे मस्त पैकी. ए मेरा छाता बघा, मस्त असा पाऊस पडतोय आणि त्या पावसात पब्लिक आपली भात लावते. हे चिटिंग आहे का? मला नाही आणला कापडने त्याने घालाय. फुल अन्याय घरून आणायला नको ना. नाही त्याने आणलाच नाही. तर म्हणजे सुंदर असा आपला पाऊस पडतोय आणि त्या पावसात आता भात लावूया. तर हे बघा सगळी पब्लिक. तर आता झाला टाइम आहे भात लावण्याचा आणि कॅमेरा ठेवण्याचा. ना तर सांगतील या नुसता याच्यावर जेवाय नाही द्यायची रे. जर कॅमेरा घेऊन जा आपला. ओके, बाय बाय. मंडळी, तर आता आपण जाऊया फिरायला म्हणजेच वळात जाऊ आपण. वळात कारण पक्का शेतात मोठं व्हायलं ना. तर आता चाललोय वळे में बैठने को, जरा बरा वाटेल जरा. दुसरे को जाते हम. तर आता जरा आलो दुसऱ्या बाजूला होतो आम्ही. थोडा नहाते हे हम. बरा वाटला जरा. नहा धो के बरा वाटते जरा. हे देखो ए वेदान हे अरे हे हम. बरं वाटतं जरा मंडळी. सकाळपासून जरा उन्हात पाण्यात चालूच होता ना. आता इथं जरा बरा वाटतंय अंघोळ करायला. मस्त वाटतंय मस्त. तर आता झालाय जेवायचा टाईम. तर आमच्या मम्मीने ते गेलात भात आणायला घरी, जेवण आणायला ना. आल्यावर शेतावर मस्तपैकी जेवायचा ना परत कामाला लागायचा. खायचा ना बसायचा नाही, कामा करायची. तर मंडळी त्याने ना मगाशी मोबाईलच टाकला डायरेक्ट चिखलात. किती माज आलाय बघा त्याला. अरे ते लगेच घेऊन देणार मला युट्यूबच्या पैशांनी. देखो गाइस, साफ-सुफ हो गया एकदम. चल रहा है अभी भी, देख सकते. जब मजा आली. कपडे कम आखलं रे. तर मंडळी आता सुट्टी झाली आपल्या जेवणाची. हे बघा हे आपलं बघा जेवणाची सुट्टी झालेली आहे. सगळी मंडळी जेवत आहे. चला
आता आपण पण जेवूया. चलो या जेवायला. गाईज रस्सा वाढला आता माझा. पान खूप पान आलाय. जेवाय सोडत नाही मी. यायला लागतोय. डेट वाला आहे 99% 99.9 जेम्स कीटाणु मर जाते इससे. एकच किडा बाकी राहतो त्याच्यात. एग सोरी माझे मडके बोरी सोर आली धावून मडके गेले वाहून. एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला खोटा. तर मंडळी तर आताच तुफान असा जोरात पाऊस होता आणि तुफान असा पाऊस उघडलेला आहे आता. तर आता जाऊया परत पुन्हा शेतात. तर आता परत आपलं काम आहे त्याच मुठवायचा. त्याच आजचं काम आहे. मग थोडा लावला ना आता परत मुठवायचं. तर चला त्या बाजून जरा जास्त खड्डे आहे शेतात. तर आता या वाटेनं जातो जरा शॉर्टकट मारूया आपण. हे देखो कोणाचा हात तुटलाय तर त्या माझ्या काय जरा संपर्क साधा कमेंटमध्ये. मी तो परत ठेवतो जपून पाठवतो तुम्हाला. हार्ट मेरे दिल की धडकन. चला सो गाईज तर मग अशी लावून झालेलं आहे. तर आता जरा मूठ वाजव काम बदलून करतो. कसं जरा बरं वाटतं ना. तर मंडळी तर अशा तऱ्हेने आमचा आजचा टास्क थोडक्यात पूर्ण झालेला आहे. हे बघा अजून मागचा थोडा बाकी आहे. तिथं राब संपला म्हणजे लावायलाच नाही. हे राब तो आहे घरी पण त्याला उद्या माणसं आहेत लावायला न तो खणायचा आहे. त्याच्यानंतर इथं आणतील लावायला. असं आहे आमचा सगळा कारभार आजचा. तर आता ज्या माकला आहे बघ कसला माकला आहे. जरा जातो वळात मस्तपैकी अंग बिंग धुवायचा. घरी जाऊन परत अंग धुवू. तर चला आता तो परत पाण्यात मजा मस्ती करूया ना आपला व्लॉग पण एंड करूया बस. तर मंडळी तर आता आम्ही मस्तपैकी इथं आंघोळ केली आहे. मस्त डुबुक आणि आमचा वेदांत अजून डुबुक आंघोळ करतोय ना. तुम्ही आजचा ब्लॉग बघितलाच असेल. खूप मजा मस्ती केली आपल्या शेतावर. तर तुम्ही नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या जय ब्लॉग 03 या आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मंडळी भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आहे करा थांबा मित्र.
अजून आपल्या ब्लॉगचा एंड नाही झाला, अजून बाकी आहे उद्याचा दिवस. तर आमचे ब्लॉगर नाही येत सध्या, गेलाय ॲडमिशन करायला. तर उरलेला सुरलेला ब्लॉगसाठी त्याच्यासाठी फुटेज काढतोय. आपल्या घराच्या भोवती आव्हान ठेवलेला, बाकीचे लोक गेलेत शेत लावायला. उरलेला आपलं घर सकाळपासून काम चालू आहे, इकडून तिकडून, आणि बोरिंगच्या पाण्याने धुतलं जाते. सर्प मित्रवाले या कितना कवरा मोठा नाणेट आहे बघा. तर तुम्ही बघितलात आपल्या घराच्या भोवती काय काय असतं, तरी आपण डरत नाही, आणि लोक सापाला बघून घाबरतात. घर तू हे शेतावान. तर मंडळी, पुन्हा आपण त्याच जोशात, त्याच जोमात ना, त्याच धुरंदाज अंदाजमध्ये पुन्हा एकदा आपण शेताच्या कामाला सुरुवात करू. हे बघा, इथं मस्तपैकी राब होता, तो झालाय खणून अर्धंगी, आणि आता मी हाफ टाइम नंतर पोचलेलो आहोत. आणि हे बघा, हे होते सकाळपासून. थोड्या वेळपूर्वी तुम्हाला दाखवलंयच मी किती काय काय होतं. धुवून बिवून आपण सगळं गोळा केलंय पिशवीत. आता हे घेऊन डायरेक्ट शेतावर जायला. आता माझ्या अगोदर हे होतं ना, कॅमेरा माझ्याकडे होता, जरा ऍडमिशन साठी गेलेला. ऍडमिशन झाला, सर सांगा लेक्चरला थांबा, सर शेतावर जायचं. हा तुझा बाकीचे थांबा. आज बघा पार्सल आणलेला बघा, कशी दिली हो एक जोडी, एक मुठ कसा दिला, स्वस्त आहे. बाहुबली. तर मंडळी, हे बघा आजचा मिशन हे आहे डायरेक्ट. काल माझा कपडा आता थोड्या वेळात जाऊ आपण शेतामध्ये लावायला डायरेक्ट. केवढा भारी चिक्काले बघू शकता. ॲग्रिकल्चर फ्युचर. बघा आमचा टाइम लॅप साठी ट्रायपॉड बिळात टाकलाय. इकडं लवकर दिसेल तुम्हाला. तर मंडळी, तर आपली सगळी मंडळी आता बाहेर निघाली आहे, कारण आपला टाइम झालाय 4 वाजलेत ना. 4चा टाइम म्हणजे आपला टी टाइम असतो. तर हे बघा, सगळी मंडळी आपली बाहेर निघली आहे मस्त. माणसं बोलतात चाय कटिंग येऊ द्या लवकर. तर मम्मीला आता फोन केलाय मी, येईल आता मम्मी. तर बघूया आता चहा येईल आपला थोड्याच वेळात. तोपर्यंत आमचे मामाश्री सगळीकडं मोठ पांगून ठेवतात. हे बघा,
हे मंडळी आपली थांबले इकडं पण. तर मंडळी तर आता आपला टाइम झालाय टी टाइम. फायनली चहा आलेला आहे आपला. या बघा अंकल जा पेला. दिसत का? दिसत नाही. दिसत तर मंडळी चहा पिऊ आपण. चाय कटिंग 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 दे. कटिंग चाय का कटिंग. शेतावरची चाय. आपली पब्लिक पोहोचली आहे दुसऱ्या शेतात. किती तिसरा ओके. पहिला पार्ट बघितला तुम्ही म्हणजे पहिल्या दिवसाचा. तो दुसऱ्या दिवसाचा बघितला. हा पण दुसऱ्या दिवसाचाच आहे पण तिसरा शेत. मस्त. चल खन चल. यो बघ डायरेक्ट गुडघा टेकून खणतोय. गुडघा शॉट. गुडघा शॉट. मोबाईल पडल चिकला. बारिश आ गया. छोटा झाला. पाऊस आला ना छत्री पाय जायचा तेव्हा छोटा छोटा बच्चा बेना. पावसाच्या आत पानी के आगे भीगने का नहीं यार. छोटा छोटा दोन हातान दाखवत ना. Yes. मिठोन बेबी. बेबी. तर मंडळी ह्या आपला अशा पद्धतीनं आजचा आपला शेवटचा दिवस होता ब्लॉगचा. तर मंडळी म्हटलं तर शेवटचा होणार नाही कारण उद्या पण आहे आपला शेवटचा दिवस. तर उद्या बहुतेक मला जमणार नाही यायला कारण आपला कॉलेज चालू झालेला आहे. तर आपल्याला कॉलेजला जायला लागणार आहे. तर हे बघा अशा तऱ्हेने आपली संपूर्ण भाता लावून झालेली आहेत आणि मजा मस्ती खूप केल्या आहेत. तर असंच आपण भेटूया पुन्हा नवीन एकदा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आपला जेरी ब्लॉग 03 या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. तर मंडळी भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मंडळी काल सुद्धा आपल्या ब्लॉगचा एंड झालेला नाही. काय करतं शेती आहे शेतीला यायलाच लागतं ना. आज पुन्हा एकदा आलोय. तर आज नक्कीच आपला शेवट फायनल डे आहे आणि आज नक्कीच आपला ब्लॉगचा एंड होणार आहे. तर मंडळी आजचा दिवस आहे आपला तिसरा शेतावरचा. तर मंडळी रोज घरी जातो ना रोज येतो मधलं काय बोलायचं असतो यायलाच लागतं. मज्जा येते ते पण शेतावर. अजून तसं आता कॉलेज चालू नाही झाला पूर्ण त्यामुळं मारतो
दांड्या. एवढा तर चालू झालाच नाही कॉलेज, अजून ॲडमिशन चालू आहे, त्यामुळं काय मज्जा आहे. तोपर्यंत शेतावर मज्जा करतोय आपण. तर आता आज आहे शेवटचा दिवस ना, आज जाऊ आपण डायरेक्ट शेत पे. सो गाइस, तर आपण दुसरी बोरिंग चालू केली आहे आणि क्षणार्धार्थ पाणी आलेलं आहे खूप सारा. हा, तर तुम्हाला दाखवतोय. हे आम्ही लग्नाच्या वेळेस चालू केलेली, तेव्हा पुरेपूर उपयोग झालेला ना. आता पण खूप पाणी आलाय तिला. हे बघ, हे देखो, पावसाळी खूप पाणी असतं. बस घराच्या दोन्ही बाजूला बोरिंग. एक इथं आहे तर एक त्या गाडीच्या त्या बाजूला आहे. अब पाणीच पाणी. गार्डनला पाणी सोडलं गार्डन हिरवं करायला घेतलं. आणि ते आपण हे लावलेले ना, फणसाच्या बिया कुठंतरी लावलेल्या. चला शोधूया आपण. हे बघा, आमची फणस काय मोठी झाली नाही, आम्हीच पाय देऊन काम फिट केला त्याचा. हम अच्छा काम करने जाते कभी कांड हो जाता. लवकर जेवणा ना अशा दा, लवकर याव दे, भूक लागत आहे. हमारे इधर चिकन है. हाँ, आज वार कौन बनवणार? हम बना रहे हाँ. चिकन भात और रस्सा भात. चिकना बाद. हाँ, चिकना भात. हम उसको चिकना बोलते, चिकन नहीं बोलते. आणि ये आहे आमची चूल. ये देखो कितनी भांडी आहे देखो. अरे त्याला पाग्यार बोलतात, पाग. चला आता शेतावर जाऊ. चला, भूक लागले. तर म्हणजे हे बघा, आम्ही मूठ घेऊन चाललो डायरेक्ट आता शेतावर. डायरेक्ट थेट पार्सल माल आहे आज. आज मस्त पाऊस उघडला आहे सकाळपासून. तरी आपल्याला मोबाईलला नोटिफिकेशन आलेली, रायगडला रेड अलर्ट दिला डायरेक्ट. एवढा पाऊस पडतो मला जय पण दिसत. आणि रेड अलर्टचा असर बघा, बाबा जाम पाऊस आहे. पण संध्याकाळी परत सांगू शकत नाही रेड अलर्ट होतो का येलो अलर्ट होतो. बघू. आता टाइम झाला आहे भाकरी खायचा. आता सगळी भाकरी खातील न परत कामावं लागते. इथंच बैठणे का ऐसा असा बसायचा इथं आणि भाकरी खायच्या. या खायला या. आमच्या बाहेरची व्हेज भाजी आहे, व्हेज. इकडं बटाटा आहे ना, इकडं जवला सुकट आहे. व्हरायटीज आहेत आमच्याकडं. बुड़ा दिया पानी में. कसलं दिसायचं क्लिअर. यो शात म्हणायचा का माळ म्हणायचा? हा मंडळी, हे याला शात सांगायचा. याला शात कसं बोलू शकतो आपण? हा, एवढा माळ आहे, माळा एवढा गवात नसतो तेवढा शेतात आहे. चिखल आहे, फळी मारली तर होईल सगळा. तर आता राब खाण्याला सुरुवात झालेली आहे. आपण पण एंट्री मारू तिकडं. तर तिकडं अंकल नैवेद्य दाखवतात. आपला निवद असतो तो शेताच्या देवाला. तर आता आपण बैल आणायला जाऊ, कारण आता इथं आपली फळी मारायचे. बैल तर लागतीलच ना. बैल बांधून ठेवले तिकडं, तिथं भाकरी खात होतं तिथं. तर आता बैल आणायला चाललो तर आम्ही. तर चला. चला चलो कालू चलो.
त्याला ब्रेक नाही ना रिवर्स नाही, टाकला तर डायरेक्ट टॉपचा. ये बारक 2 बैल नुसतं मग्यात या बिनकामाची नुसती माग मागाय. चला पुढं चल, तिकडं चल, पुढे चल. अरे वा शाबाश, चल चल. हुशार आहेत आपले कुत्रे. ये 2 बैल बांधायला लागतात. हा, याला बांधायला लागल. तर म्हणजे आता सुरुवात झाली खणायला, तर जाऊया आपण पण खणायला. ना कॅमेरा ठेवतो, आपला एक्स्ट्रा कॅमेरामॅन नाही ना आज, त्यामुळे जरा ठेवतो. आता पाण्यात कुठे घ्यायला, चिखलात पाडला भेटला बघा शोधता ना धन, एक तर खडूळ पाणी. चला आता ठेवतो ना, काम प्यायचे लागते. चलो. तर मंडळी आज आपला रेड अलर्ट आहे आणि त्या रेड अलर्टनुसार पावसाला सुरुवात झालेली आहे. तर आम्ही बघा आकारा नामोनिशान गेला डायरेक्ट. या बघा इकडेचा सगळा काम फिट केला ना, रेड अलर्टचा इशारा. आणि त्या इशारा हवामान खात्याचा एकदम अंदाज परफेक्ट ठरलेला आहे. आज पावसाची धुवाधार बॅटिंग आहे ना, मस्त हवा पण सुटले. डेंजर काम आहे. आम्ही दबतोय तसा आता थोडा बघू. तर आता दुसरी मंडळी गेले दुसऱ्या शेतात, तर इकडं नांगर सध्या चालू आहे. तर बघूया आपण हळूहळू. एवढा गावात काढायचे, आता काढील मंडळी आपली. तोपर्यंत भेटू आपण पुन्हा एकदा टप्प्यानं. आज कॅमेरामॅन नाही ना, त्याच्यामुळं काय सगळं काम करताना दाखवू शकत नाही. कुठे एक हातानं काम करायचं ना काय करायचं, समजले हो ना. ओके. सो मंडळी, तर आता रेड अलर्ट थोडाफार टाइम थांबलेला आहे. नाही बघा आमचे बुवा बघा, या 5 पाणी नॅचरल पा. हे बघा ओळ बघा, पाणी त्या बाजू सोडला, पाणी कमी झाला. मग अशी कोथिंबीर पुदिना सगळा काढून यायला पाटला. हे बघ अख्ख्या मेराला तो दिसल. पुदिना कोथिंबीर मेथी सगळा साफ सुथरा गेला. आणि हेवी ड्रायव्हर होते अंकल शेठ. अंकलचे आता पावर, अंकल आता पावर घेतो डायरेक्ट. देख सकते हो 8 पैर का जीव है, उसको 2 हाथ है. हम उसको छोड़ देते हैं. चलो बख्श दिया दे. बेस्ट ऑफ लक आगे की जिंदगी के लिए. तब तक तू किसी के हाथ ना आए और किसी के कड़ी में ना जाए. बस खाली कुछ दिन निकालो, श्रावण आने वाला है, बच जाओगे. हाँ, कुछ दिन निकालो, श्रावण आने वाला है. आज मोटार मध्ये काहीतरी खराब झाले बोरिंगच्या, त्यामुळे जामच लिकेज आहे सकाळपासून. कंटिन्यू पाणी आहे. ज्या स्टॉप करायचा रेड बटन आहे ना, त्याच बंद झाला डायरेक्ट. तांत्रिक बिघाड झाल्यामुळं आज दिवसभर चालूच राहणार आहे पाणी. हा ना, मला मी दाखवतो छोटीशी वहाळ केले आमच्या भाईसनं. बघ अरे तोंडेला आलं का, अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे का. आणि तोपर्यंत मी इथं अशी टोपी केली सागाय पाण्याची टेम्पररी, पण बरा वाटतो. चांगले आहे बघा कसले बाय. भेळ घ्या भेळ, एकदम भारी. वाचतोय थोडा म्हणजे तसा पाणी तर नाही डोक्या परत. अच्छा आहे एकदम परफेक्ट आहे. भेळ केले, टोपी बनाते हैं. मस्त है. आगा हाँ अगली बार दिखाऊंगा. कमेंट करो किसी को चाहिए तो मैं दिखाऊंगा. सागा के पान का आहे वो. आणि मंडळी खाली गेलेले राब खाण्याला ती आलेले आहे. आता सगळी भूता आल्यात, अशी गोंगडून आल्यात बघा. हे बघा
तेवढा काढलाय सगळा, एकदम साफ सुथरा गेला. काम 25 आहे आमचा. गाइज रेड अलर्ट दिलेला तो काय जामच खतरनाक ठरलेला आहे. उघडला रे उघडला. पाणी आता कमी येईल, पाणी आता तुझ्या आटोक्यात येईल आता. तर मंडळी, तर आता आमची सगळी मंडळी गेले घरी जेवायला, कारण खूपच पाऊस आहे आज आणि थोडा टाइम उघडतो तर थोडा कुठं जास्तच टाइम पडत राहतो. त्यामुळं सगळी पब्लिक आता घरी जेवायला गेले. घरी सुकात जेवून परत येतील लावायला, आता लावायचाच राहिला ना. तो परत हे बघा आमचे अंकल तोपर्यंत मस्त फळी मारून घेतात, सगळा गवात ह्या करून ठेवतात. आता आमची वाळ पण आले जरा आटोक्यात आले, जरा पाणी कमी झालं. हा, आणि आपली टोपी कशी आहे? काम 25 ना बेबडी. चलो. तर मंडळी इथं प्लॅन मध्ये थोडा चेंजेस करण्यात येत आहे. आपला रेड अलर्ट उघडलेला आहे मस्तपैकी, तर सगळी मंडळी रिटर्न आले तर आता बसतील इथं जेवायला. तोपर्यंत आपली टोपी पण मस्त काढून ठेवू आपण. बघा अशी घालायची आणि अशी मस्त आहे ना. तर मंडळी जेवण येत परत थोडेसे आपण चाळे करूया. चाळे म्हणजे आवडता खेळ, यानी की आवडती हाऊस. मिनी वॉटरफॉल वहाळ मिनी वहाळ बनवायची हाऊस असतेच प्रत्येकाला बारीकपणापासून. आज आम्ही परत करतोय, मजा येते. मिनी वॉटरफॉल हे बघा, आमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता सगळा माल मटेरियल आणलेला आहे आम्ही, तर आता करतोय सुरुवात आपण त्याची मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो मस्तपैकी झाला का, तोपर्यंत आम्ही काम पे लगते ना माझ्या कोणबो. तर मंडळी तर आपली झाली ना वहाळ तयार. इज अ मिनी वॉटरफॉल इज रेडी. हे बघा कसं काम आहे, कसं काम आहे. नाद करायचा ना, नाद केला पण वाया नाही केला. आतमध्ये बघ. कसं काम आहे. तर मंडळी आता लावायला सुरुवात केलेली आहे. ते बघा तिकडून लावायला सुरुवात केली. तर आता जातो आता भात लावायला. चला, तोपर्यंत जेव्हा टाइम आहे अजून त्या कधी येतील तोपर्यंत लावून होईल थोडा. तर चलो जाते हम लोग, तोपर्यंत तुम्ही आराम करा. इथं येतोच थोड्या वेळात. ये देखो मैं इंसान दो आए है इधर खेत पे. सगळा जेवण त्याने आणलाय आहे का, दुसरा कोण नव्हतं गेला. एकदम जबाबदारी ना आल्या, डायरेक्ट फुल जबाबदारी होती इथं. सगळा इसरून आले काय. शेतावरची पहिली फेरी यशस्वी सांगाय असतो, त्याशिवाय कसं शिकल काय बाय बरोबर. आणि याच्यातला मी अजिबात कायच कट करणार नाही, आहे तसा ठेवणार आहे मी डायरेक्ट. कसा वाटला जेवण घेऊन येत? आणि बढिया जेवाया. चिकन आहे, चिकन जेवाया रे. काय रे एक नंबर आणि जेवण. ओ दर्या. तर बघ सगळी आपली माणसं तिकडे बसल्यात, तिथं जेवण वाढतात, सगळी जेवतात. आता हम भी जेव रहे हैं, तो मिलो थोड़े बाद में. बट कितनी खुशी के आने की आने की बोले मी. यायलाच लागतं गड्या, तुम्ही किती पण बोला नाही येणार, यायलाच लागतं. हा, शेतावर आल्याशिवाय होत नाही. दो सुनबाई एक ससुबाई और एक लड़का, दो लड़का.
तर मंडळी हे बघा आमची मंडळी डायरेक्ट भांडत होते काळी काळी मस्त पैकी काळी काळी मैना. काय नीट लाव पडले ते काठी लाव त्याला. पाहतो डेंजर माणूस केलाय. तुमचा भात तुम्हाला कापून या. जय त्यांचा टीचर मागे आहे. जय नीट कर. मधला पाहिजे. चला मामी हा आणित मा एक फेरी आणले तिकडून. सवय आहे. जरा इथं ट्रॅक्टर उतरवण्याची तयारी चालू आहे. उतरवण्यापेक्षा चढवण्याची तयारी जास्त चालू आहे. त्याचा डिस्कशन खूप महत्त्वाचा इथं ठरलेला आहे आणि त्याच गोष्टीवर जाम वेळ चर्चा झाली ना. शेवटी इथं भेटला रस्ता थोडासा. तर बघूया आपण नक्की काय आहे द्या. ड्रायव्हर किती वेळ सांगतो मी कुठून पण उतरेन कसा पण उतरेन. पण राहिला प्रश्न चढण्याचा. मेन तोच प्रश्न आहे. ट्रॅक्टर चढवायचा कसा काय कसा मेन इम्पॉर्टंट तेच आहे. आणि ट्रॅक्टर काय मोठा नाही छोटा आहे. छोटा ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळं थोडा इश्यू होतो आहे चढवण्याचा. बघू आता काय. ट्रॅक्टर अयशस्वीपणे परत मागे गेला आहे आणि परत आपले सर्जा राजा ची जोडी परत एकदा पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जोमात शेतात उतरलेले आहे आणि त्यांचे मालक मागून हाकलतात त्यांना. आमच्या जरा एक घेतलाय बसून. टेक्नॉलॉजी बसायला यायला लागतं जरा. स्पीड आणला डायरेक्ट पाठ. तो पण घरीवरून डिमांड मधून आणला. स्वस्तात नसते. सर्जा राजा वो आणि जेवल्यानंतर लगेच लावायला गेलो आता. आणि नंतर बघितली आपली ट्रॅक्टरची वाट. काही ट्रॅक्टर आलाच नाही आणि असं मूठ बी आला त्याला लागतात. कोणी ना कोणी घेतली. नाही काय सांगू. जाऊ दे. घ्या पाणी घ्या. अमृतुल्यवाले आलेत चहा पाजायला. येवलेवालेत. काय ना शेतात येऊन तरी काय ना होय ना आणला कायच्या हात ना आणला.
म्हणजे शेतावर नाही यायचो मामोर मागल्या वर्षी आम्ही सांगितलं तुझ्या याच्या गाडीवरच येशील ना तिथपर्यंत ना? हा फायनल मारली ना लगत 3 दिवस ब्लॉगचा एंड करता करता शेवटी 3ऱ्या दिवशी ब्लॉगचा एंड करत आहे माणूस. देख रहे देख रहे हो? मेरा सर ऊंचा हो गया अभी नीचे दिखाओ गुड तर चला 3ऱ्या दिवशी शेवटी फायनल झालेला आहे. फायनल झालेला आहे. फायनल झाला आहे. आता आपला ब्लॉगचं एंड करूयाच, नक्कीच करूया आता. मला काय म्हणणं आहे तुमचं? पहिला दिवस एंड केला होता, दुसऱ्या दिवशी पण केलेला, तिसऱ्या दिवशी चालू घडी चालू आहे. जाहीरपणे मी सांगतो की आजचा ब्लॉग हा एंड झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडला पण असेल. आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय ना. असेच आपल्या जेरी ब्लॉग 03 या आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट राहू द्या.